ठाणे रेल्वे स्थानकातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे DRM यांनी बुधवारी संयुक्त पाहणी दौरा केला। या दौऱ्यात स्थानक परिसरातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला। तसंच अपूर्ण कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले। ठाणे रेल्वे स्थानकांवर नवीन सार्वजनिक शौचालय, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरील सरकते जिने, प्रवाशांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय कक्ष सुरू करणं, तसंच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण करण्यावरही भर देण्यात आलाय। DMARTच्या CSR निधीतून उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी नाराजी व्यक्त करत काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। या पाहणी दरम्यान ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मायक्रो टनेलचं काम पूर्ण झाल्यानं पावसाळ्यात रुळांवर पाणी साचण्याची समस्या कमी होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। तसंच मुलुंडच्या दिशेला नव्या पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आले। लवकरच ठाणे पूर्वेकडील सॅटिस पुलावरून TMT बस वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती देखील खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। याशिवाय ठाणे स्थानकावर भविष्यात 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याच्या कामालाही गती देण्याबाबत चर्चा झाली। नवी मुंबई परिसरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन रेल्वेच्या मालकीचं मोगली धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली। दरम्यान BKBN परिसरातील रहिवाशांना देण्यात आलेल्या निष्कासन नोटिसांबाबत स्थानिकांना दिलासा मिळावा यासाठी तोडगा काढण्यावरही या बैठकीत चर्चा झाली। रेल्वे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील विकास कामांना वेग मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। हे पावसाळ्यापूर्वी या स्टेशनमध्ये इंटरनल टनेलच्या मार्फत पूर्ण एक नवीन लाईन आम्ही टाकलेली आहे, जेणेकरून जे प्लॅटफॉर्म पाण्याखाली जात होते ते जाणार नाहीत। आणखी काही समस्या असतील, पाणी जिथे चोकअप होईल ते सुद्धा दूर केल्या जातील आणि खूप मोठं ऐतिहासिक काम या ठिकाणी झालेलं आहे। प्लॅटफॉर्मच्या काय लाईन आहे त्याच्या खालून आपण एक पाईप टाकलेलं आहे इंटरनल पुश हे करून, म्हणजे ट्रॅकला कुठेही धक्का न लावता, आणि त्याच्यामुळे जे काही पाणी साचणार आहे त्याचा तो प्रश्न दूर होईल। प्लॅटफॉर्म पाण्यामध्ये जातात यावर्षी आपण बघूया, आणि जिथे जिथे पाणी चोकअप होतं ते सुद्धा साफ करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे आणि आम्ही त्याच्यावरती वॉच करत आहोत। स्वतः DRM या स्टेशनला आलेले आहेत आणि स्टेशन मास्तर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की काम जरा युद्ध पातळीवरती व्हायला पाहिजे। एक प्रोजेक्ट जो आहे पुनर्विकासाचा ठाणे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे, तो देखील पास झालेला आहे। केंद्राने पास केलेला आहे, अश्विनी वैष्णव यांनी पास केलेलं आहे। अजून त्याचं काम या ठिकाणी सुद्धा दिसून येत नाही। काम दोन्ही बाजूनी काम सुरू आहे। फक्त जो निधीचा जो विषय आहे त्यालाही तत्वता मंजुरी मिळालेली आहे, रेल्वे बोर्डाकडे तो विषय गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी स्टेशन होणार आहे त्या ठिकाणच्या काही घरं असतील त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात कालच मी स्वतः त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक माझ्या समवेत होते। केबलिंगचं काम सुरू आहे आमच्या लेप्रसी कॉलनीमधून। त्या ठिकाणी टाटाचा जो काही टॉवर आहे तो शटडाऊन मिळालं, इथे 1-2 तासाचं काम आहे, केबल टाकलेली आहे, ते जॉईंटचं काम सुरू आहे। म्हणजे सर्व पातळीवरनं काम सुरू आहे। निधी लवकरात लवकर मिळेल। माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे असतील, हे सुद्धा यासाठी आम्हाला सहकार्य करत आहेत। एक राजकारणातला एक शेवटचा प्रश्न घेतो। आष्टीकर असतील किंवा इतर जे 4 ते 5 खासदार आहेत ठाकरेंचे, त्यांचे गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांशी किंवा उपमुख्यमंत्र्यांशी भेटीगाठी वाढलेल्या आहेत। नेमकं काय सुरू आहे? ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झालं? सध्या या ठिकाणी मी 12 डब्यांची जी गाडी आहे, 15 डब्यांची गाडी कशी या स्टेशनला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकेल, ती चालू शकेल, या संदर्भात चर्चा करण्याकरता आलेले आहेत। ही चर्चा आपण नंतर करू। शिवसेनेच्या खासदारांची गाडी पण वाढणार आहे म्हणजे? मी आता 12 डब्यांची गाडी आहे, आता 15 डब्यांची गाडी कशी या स्टेशनला जास्तीत जास्त थांबतील याविषयी आम्ही आजची बैठक आहे। DRM सर, एक सवाल है, जो भी आज